जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। तर मित्रांनो, आज आपण कव्हर करणार आहेत कामाडीपुरा इकडची बाप्पा। 10 या 12 बाप्पांच्या मूर्त्या तिकडे कामाडीपुरामध्ये, आणि खास मूर्ती असणार ती मित्रांनो कामाडीपुराचा बाप्पा बर्फानी। आपण तेच स्पेशल बघण्यासाठी आलेलो आहे। आगमन सोहळा तर आपल्याला तर कव्हर करता आला नव्हता, तर आपण तेच बघणार आहे। सर्वात पहिलं तर आपण बघणार नाही मित्रांनो, आपण मुंबई सेंटरला उतरतो आहे। मुंबई सेंटरवरून मुंबई सेंटरचा राजा ह्या बाप्पांचे दर्शन करणार आहे, तिथून आपण जाणार आहोत पुढे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, आणि व्हिडिओ आजची तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर चला, जास्त वेळ नाही घेता, पहिला आपण मुंबई सेंटरचा राजा बघू, नंतरला पुढे जाऊ। चला या। तर मित्रांनो, आज आहे ना आपल्याबरोबर यश आला आहे। प्रसन्नता आपल्या डेली व्हिडिओमध्ये असतो, तो माकड आहे, त्याचा येडेपणा चालूच आहे काही ना काहीतरी। चला जाऊ, बाप्पांचे दर्शन घेऊ। मित्रांनो, आता आपण आहे ना मुंबई सेंटरच्या बाप्पाचे दर्शन घेतले। आता इथून आपण चाललो आहे कामाडीपुरामध्ये। जसं तुम्हाला सुरुवातीला बोललो, आता इथूनच पूर्ण कामाडीपुरा बाप्पाचे दर्शन चालू होईल मित्रांनो। तर चला जाऊया फटाफट। तर मित्रांनो, आपण पहिला गणपती बघणार आहे ना कामाडीपुराचा। तर कामाडीपुराचा मोरेश्वर या बाप्पाचे आपण दर्शन घेणार आहेत। आणखीन एक बाप्पा आहे, स्टार्टिंगला चालू होतो आहे, पण आपण पहिला फर्स्ट गणपती आपण हा कवर करू, नंतरला पुढून आपण कामाडीपुराचा मोरेश्वर बघू, मग पुढच्या गणपती कवर करू। तर मित्रांनो, आपण आता कामाडीपुराच्या बाप्पाचे दर्शन केले। आता इथे पुढे जाऊ, पुढे अजून बाप्पा आहे, त्याचे सुद्धा दर्शन। तर मित्रांनो, आता आपण कामाडीपुराचा श्री या बाप्पांच्या दर्शनासाठी आलो आहे। 15वी गल्ली, पहिला आपण होतो 14वी गल्लीमध्ये। जाऊ पटकन कामाडीपुराचा श्री या बाप्पांचे दर्शन घेऊ। तर मित्रांनो, आता आपण जात आहेत ना 15वी गल्लीमध्ये कामाडीपुराचा मुंबईचा चिंतामणी या बाप्पाचे दर्शन करण्यासाठी। तर मित्रांनो, आता आपण आहे ना कामाडीपुरामधला 15वी गल्लीमध्ये मुंबईच्या चिंतामणी या बाप्पाचे दर्शन केले। आता आपण जाणार आहेत 13वी गल्लीमध्ये कामाडीपुराचा बाप्पा लंबोदर या बाप्पांचे दर्शन करण्यासाठी। चला तर या। तर मित्रांनो, आपण आहे ना कामाडीपुरा 12वी गल्लीमध्ये आले, मुंबईचा वर्धविनायक या बाप्पांचे दर्शन करण्यासाठी। आणि आपण व्हायरल झालेली मूर्ती बघितली असेल, जेव्हा 1970 साली जी मुंबईच्या राजाची पहिली सर्वात हायटेड आपली बाप्पा भारतामध्ये जी मूर्ती बनलेली, ती मुंबईच्या राजाची, त्याची कॉपीराईट यावर्षी मुंबईचा लंबोदर या बाप्पांची आहे। तर जाऊन आपण बघू, बाप्पांचे दर्शन करू। छान। तर मित्रांनो, आपण आहे ना आता 10व्या गल्लीमध्ये आलो आहे, दक्षिण मुंबईचा लाडका लंबोदर या बाप्पांच्या दर्शनासाठी। चला तरी आपण बाप्पांचे दर्शन करू।
तर मित्रांनो आपण आहे ना कमाडीपुरा 10वी गल्लीमध्ये मुंबईचा गणाधीश बाप्पांचे दर्शन करण्यासाठी आलं. चला तर या बाप्पांचे दर्शन करू. तर मित्रांनो आता आपण आलो आहे ना कमाडीपुरा भाजीपाला मार्केटचा राजा पाहण्यासाठी. चला या जाऊन बाप्पाचे दर्शन करू. तर मित्रांनो आपण आहे ना आता कमाडीपुरा 9वी गल्लीमध्ये मुंबईचा वर्धविनायक या बाप्पाच्या दर्शनासाठी आलो आहे. खूप सुंदर बाप्पांची मूर्ती आहे आणि पाठीमागे प्रबळ आहे ते शिवशंकराचा प्रबळ आहे, म्हणजे पिंड आहे शिवशंकरांची. चला ते आपण बाप्पांची तर मित्रांनो आता आपण आहे ना कमाडीपुराचा महाराजा या बाप्पाच्या दर्शनाला जागा. चला तर तर मित्रांनो आता कमाडीपुरा 7व्या गल्लीमध्ये आलो आपण मुंबईचा विघ्नेश्वर हे बाप्पांचे दर्शन करण्यासाठी. चला तर या पटकन बाप्पांचे दर्शन. तर मित्रांनो आता आपण आहे ना मुंबईचा कृपाळू ह्या बाप्पाचे दर्शन करण्यासाठी आलो. कमाडीपुरा आपण बोललो 7व्या गल्लीच जातात, पण ते ऑपोजिट साईडला एक 7वी गल्ली असते, म्हणजे आजूबाजूला समोरासमोर 7वी गल्ली 6वी गल्ली अशी असते. तर जाऊ पटकन मुंबईचा कृपाळू ह्या बाप्पांचे दर्शन. तर मित्रांनो आपण आहे ना कमाडीपुरा 6व्या गल्लीमध्ये आलो श्रीमंतांचा राजा या बाप्पांचे दर्शन करण्यासाठी. खूप सुंदर बाप्पांची मूर्ती आहे आणि इकडचं ते डेकोरेशन आहे, देखावा आहे, ते आपलं पंढरपूरच्या वारीसारखं आहे. त्याच्यावरती आधारित वारीवरती आधारित बाप्पांचे ते डेकोरेशन आहे आणि विठ्ठल म्हणजे मूर्तीच्या पाठीमागे प्रबळ पण सुद्धा विठ्ठल रुक्माई यायचं आहे. चला तर आपण छान अशा बाप्पांचे. तर मित्रांनो आपण आहे ना आता 5व्या गल्लीमध्ये आलो आहे दक्षिण मुंबईचा सम्राट या बाप्पांच्या दर्शन करण्यासाठी. खूप सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पांची, शिवशंकरांच्या अवतारातली मूर्ती आहे. या बाप्पांचं दर्शन करू. तर मित्रांनो आपण कमाडीपुरा 4थ्या गल्लीमध्ये आलो मुंबईचा गजमुखम या बाप्पाचे दर्शन करण्यासाठी. प्रति जेजुरी हे खंडरायाची जेजुरी इथे बनवण्यात आली आहे. खूप सुंदर अशी जेजुरी वाटते, मी लांबूनच बघतोय. सेम टू सेम प्रति जेजुरीच बनलेली आहे मित्रांनो. तिकडे ना मित्रांनो बघा लहान मुलांची शर्यत चालू आहे. जा जा आई कोणच नाही.
तर मित्रांनो आपण आहे ना चौथा गल्लीमध्ये उभा आहे. खूपही सुंदर असा बाप्पाचा देखावा केला आहे. जशी जेजुरीला जसं बाप्पांचं मंदिर आहे जे खंडेरायाचं तर सेम टू सेम आहे ना मित्रांनो इकडे बनवत आलं आहे. आणि यावर्षी मुंबईचा गजमुक्कमचे बाप्पाचं 75वं वर्ष आहे. म्हणजे अमृत महोत्सव आपण लोक करू. खूपच सुंदर आहे. तुम्हाला आणखी छान छान बनवलं तुम्हाला दाखवतो या. तर मित्रांनो बघा ना प्रति जेजुरीच बनवले त्या तिकडे सेम टू सेम. आता बनतो ना आपण अनेक डेकोरेशन बघितले जेजुरीचे पण अशी उभे आपण बघितले नव्हते कुठे. तर जसं आपल्या जेजुरीला खंडेरायांच्या साईडला आपण जी मूर्ती बघतो ती सुद्धा इकडे लावणार आहे. आणि चारी साईडला भिंतींवरती बघा ना जसं आपण जेजुरीला जातो तर जसा भंडारा उधळलेला असतो तसं सेम टू सेम दाखवण्यात आलेलं आहे. तर इथे आहे ना मित्रांनो जेजुरीची पूर्ण माहिती देखील दिलेली आहे आपण पाहू शकता. चला या आपण जाऊ. हे बघा मुंबईचा गजमुक्कम इकडे यावर्षी 75 महोत्सव आहे. तर जाऊ बाप्पांचे आतमध्ये दर्शन करू. तर खूप सुंदर आहे आणि आतमध्ये देखील आहे ना मित्रांनो खूप भव्य विषय आहे हा. मित्रांनो आपण आहे ना बाप्पांचा आगमन सोहळा आपण कव्हर केलेला आहे यावर्षी परल वर्कशॉपमधून. जशी आपली खंडेरायाची जी तलवार आहे जी उचलायला खूप भाग्य लागतो कोणाच्याही म्हणजे हातामध्ये नाही ती उचलणार तशी प्रतिकृती म्हणून इकडे छोटी एक तलवार ठेवण्यात आली आहे. आणि आपली बघा ही इथे ओरिजिनल तलवारीचा फोटो देखील आहे. तशी सेम टू सेम इकडे खांडगा या तलवारीचं नाव असतो तर ते ठेवण्यात आलेलं आहे. खूप सुंदर वाटतं. आज आता तुम्ही कोणी उचलली का? एका उचललेलं आहे. तर मित्रांनो बघा अजून पण इकडे एकानेच फक्त उचललेली मूर्ती आहे. खूप छान वाटतं असं. तर जाऊ बाप्पांचे दर्शन करू असे छान. तर मित्रांनो इकडे सगळे मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते इकडे उभे आहेत. तर एकच आपण जयघोष देऊ. एलकोट एलकोट सदानंदाचा एलकोट एलकोट गणपती बाप्पा मंगल मूर्ती विजय असो विजय असो. मित्रांनो सगळे कार्यकर्ते खूप उत्साहित आहेत आणि यांनी खूप सारी मेहनत घेतली आहे. जसे अजूनपर्यंत आपण देखावा बघितले म्हणजे प्रति जेजुरी तर असा देखावा मी कुठे बघितला नाही. अंगावरची शहारे येतात. तर सगळ्यांना मनापासून आभार सगळ्यांचे एवढा छान तुम्ही असा देखावा दाखवला म्हणून. तर मित्रांनो इकडे मंडळाचे अध्यक्ष अनिल मायकल हे दादा त्यांचे. तर दादाकडे आपण थोडी मंडळाची त्यांच्या माहिती घेऊ. तर दादा यावर्षी तुमच्या मंडळाला 75 अमृत महोत्सव होत आहेत. तर कसं वाटतं दादा एवढा प्रवास कधीपासून सुरू झाला आणि आज पण ईदपर्यंत पोहोचला तुम्ही. एवढी सुंदर असा देखावा सादर केला तुम्ही इकडे प्रति जेजुरी. तर काय बोला तुम्ही याच्याबद्दल? मला सांगायचं एकच आहे की अख्ख्या कामाठीपुरामध्ये कामाठीपुरा चौथी गल्लीमध्ये एक प्रतिष्ठित गल्ली मानली जायचे. सर्वप्रथम म्हणजे 1951 मध्ये आमची स्थापना झालेली आहे. या स्थापनेच्या वेळेला या सार्वजनिक म्हणून नाव होतं जनहित मंडळ असं नाव होतं आमच्या गल्लीला. जनहित मंडळाच्या नावावर गणेशोत्सव साजरा होत होते आणि दहिकाला सुद्धा साईनाथ उत्सव म्हणून साजरा इथं होत होता. तर जे जुने लोक होते आता ते सगळे गेलेले आहेत. तर जवळजवळ जो 25वं वर्ष होता आमचा त्या 25व्या वर्षी जे जुने लोक होते तेवढं त्याने ते कार्यक्रम पूर्ण केला. नंतर त्याने आमच्या तरुण कार्यकर्त्यांच्या आधी संपूर्ण मंडळाची सत्ता भार जो आहे तो सगळं आमच्या तरुण कार्यकर्त्यांच्या हातात त्यावेळेला त्यांनी दिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर आजपर्यंत आम्ही आज या 75 वर्ष त्याच्या अगोदर आम्ही आमचा 50वं वर्ष म्हणजे तिरुपती बालाजीचं संपूर्ण देखावा आम्ही इथे सादर केलेला होता. आणि अक्षरशः एवढं सुंदर देखावा झालेला जसं आज हे इथे दिसते चित्र तसंच त्यावेळेला सुद्धा गोल्डन ज्युबलीला सुद्धा सुंदर देखावा तिरुपती बालाजीचा आम्ही इथे
दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ते दाखवताना त्यावेळेला आदित्य पांचोली आणि नारायण राणेसाहेब सत्पत्नीक त्यांनी इथे हजेरी लावली होती त्यावेळेला. अशा प्रकारे आम्ही आमचा प्रवास इथे सुरू होत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या गल्लीला पूर्वी पैशाचा म्हणजे फार अभाव होत होता, पण आता देवाच्या कृपेने आम्हाला या गल्लीमध्ये एक असा मोठा देणगीदार जो मिळालेला आहे. त्याने आम्हाला संपूर्ण एक गोडाऊन म्हणजे आम्हाला मंडळाच्या नावावरच आहे ती अशी आहे आणि त्याच्या उत्पन्नामुळे आज आम्ही इथपर्यंत मजल मारलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला पैशाची कुठलीही कमतरता वाटत नाही. तसेच गल्लीतील सर्व व्यापारी वर्ग आणि रहिवासी हे सुद्धा अत्यंत अगदी आनंदाने सडळ असताना हे लोक सतत मदत करत आलेले आहे आत्तापर्यंत. म्हणूनच हे सगळं इथपर्यंत मजल मारले सगळं आम्ही करू शकतो. कार्यकर्त्यांचं सुद्धा मदत आमच्या गल्लीमध्ये अगदी निस्वार्थीपणे सगळे कार्यकर्ते काम करत आहेत. जवळजवळ आता इथे आमचे उपाध्यक्ष आहेत श्री श्रीनिवास श्रीपद, हे जवळजवळ मीरा रोडला राहतात, परंतु त्यांचं घर इथे बाजूलाच आहे, मंडपाच्या बाजूलाच आहे. तसं जे अभिषेक केरला यांचं सुद्धा घर इथे आहे, परंतु ते सध्या पनवेलला राहतात. आणि आमचे दुसरे अध्यक्ष आहेत ते शिवाजी गुंतूर ते दादरला राहत आहेत. असं एवढं लांब असून सुद्धा ते लोक आपला अमूल्य वेळ आपल्या या मंडळाला देऊन एक कार्यक्रम हा जो 10 दिवसाचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने ते लोक पार पाडण्याचा प्रयत्न करतात. आणि हे दुसरं आमचे सेक्रेटरी निलेश शिरमल, हे सुद्धा यांचं घर सुद्धा आमच्या गल्लीत आहे, परंतु ते सध्या ऑपेरा हाऊसला तिथे स्थायिक आहे. आणि ते सर्वप्रथम म्हणजे जिथे असल्या तरी ते आपल्या गल्लीत जे कार्यक्रम आम्ही इथे करतो त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून ते आपला कार्यक्रम पूर्णपणे पार पाडतात. आणि नुसतं पारच पडत नाही, आर्थिक मदत सुद्धा या सगळ्यांकडून आम्हाला भरपूर होत असते. तर दादांनी ना मित्रांनो आपल्याला खूप छान अशी माहिती सांगितली आहे. तर दादा थोडा 2 मिनटं वेळ काढून आमच्याशी बोललात, त्याच्याबद्दल खरं तुमच्या मनापासून आभार. तर चला तर जय शिवराय. तर मित्रांनो आता ना आपण कामाडीपुराचा महागणपती या बाप्पांच्या दर्शनासाठी आलो आहे. चला तर या खूप छान असे दर्शन करू. तर मित्रांनो आता आपण आहे ना मुंबईचा शुभंकर या बाप्पांचे दर्शन करू. चला तर तर मित्रांनो आता आपण आलो कांबडपुरा दुसऱ्या गल्लीमध्ये मुंबईचा मोरया या बाप्पाचे दर्शन करण्यासाठी. चला तर मित्रांनो आता आपण आहे ना कांबडीपुराचा राजा या बाप्पाच्या दर्शनासाठी आलो आहे. गल्ली नंबर 1 आहे, गल्ली नंबर 1 मध्ये आलो. चला तर या बाप्पांचे दर्शन. तर मित्रांनो आता आपण आहे ना सेकंडलाच गणपती कव्हर करतोय. पी नगरचा राजा या बाप्पाच्या दर्शनासाठी आलो आहे. चला तर या. तर मित्रांनो आता आपला ना येणीचा बाप्पा आहे. जी आपली व्हिडिओ संपते आहे. सुरुवातीला म्हणजे आता 8व्या गल्लीचा बाप्पाचे आपण दर्शन झालेले कामाडीपुराचा बाप्पा बर्फाने या बाप्पांचे. तर आता आपला एंडला ठेवला कारण का स्पेशल गणपती आपल्यासाठी, तर आपण एंडला ठेवतोय मित्रांनो.
खूप सुंदर मूर्ती. आपण गेल्या वर्षीची मूर्ती बघितली ते 40 फुटाच्या वरती होती बाप्पांची मूर्ती, पण यावर्षी थोडा गव्हर्नमेंट थोडेसे निर्बंध लावले की हाईट थोडी कमी करा असे बोलण्यात आलं, तेव्हा या बाप्पा बर्फानीची हाईट थोडी कमी झाली. खूप सुंदर मूर्ती आहे. चला तर जाऊ आपण पटकन बाप्पांचे दर्शन. तर मित्रांनो, पाठी पाहू शकता बाप्पा बर्फानी आहेत. गेल्या वर्षी 40 फुटाच्या पेक्षा वर होती या मूर्ती बाप्पाची, तर यावर्षी आहे ना मित्रांनो 32 फुटाची बाप्पांची मूर्ती आहे. खूप सुंदर आहे. जे इकडचं डेकोरेशन आहे ना आणि बाप्पांची मूर्ती पण आहे ना, जे समुद्र मंथनचे झालेला त्या कथेवरती आधारित बाप्पांची मूर्तीसुद्धा आणि इकडचं डेकोरेशनसुद्धा आहे. खूपच सुंदर आहे बाप्पांची मूर्ती. आपण गेल्या वर्षी येतो, त्याच्या आदल्या वर्षीसुद्धा आलेलो बाप्पा बर्फानीचे दर्शन करण्यासाठी. थोडंसं यावर्षी हाईट कमी आहे म्हणून काही हे आहे, पण गेल्या वर्षी भव्य जेव्हा पूर्ण मार्केट गाजवलेल्या मूर्तीने. आपल्यासमोर बाप्पांची मूर्ती निघालेली गणेश संकुलमधून, ती 6 वाजताच्या जवळजवळ, आणि इकडे पोचली ती मित्रांनो रात्री 2 या 3 वाजता पोचली. आणि त्याला खूप त्रास झालेला गेल्या वर्षी, पण भन्नाट मूर्ती होती. अरुण दत्ते यांनी गेल्या वर्षीची मूर्ती बनवलेली, आणि यावर्षी आपल्याला माहिती नाही कोणी साहिल कल्याण यांनी यावर्षीची मूर्ती बनवली आहे. खूप भन्नाट मूर्ती आहे यावर्षीसुद्धा. आपला आगमन सोहळा मिस झालेला, खूप आपण वाट बघत होतो. आपल्याला एक वडापाव भारी पडलेला त्यावेळेचा. तर जाऊन दे, आता आपण दर्शन केलं, खूप छान दर्शन केलं बाप्पा बर्फानी यांचं. तर जाऊ आता पुढे.